तुझ्या 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 रूपाचं चांदन. बघताय काय घुसा तोडून टाका. सगळ्याला मागे घ्या आणि गरज पडली तर लाठीचार्ज करा. लाठीचार्ज करा यांच्यावर. मागे चाल. अरे मागे चाल. हो मागे चला. महेश्वरी तुम्ही तरी अडवा त्यांना. ही विकत घेतलेली गर्दी नाही तर दत्ताच्या प्रेमाखातर आलेली लोक आहेत. मान्य आहे पण इथं गदारोळ माजल. भाऊ चला ना मागे. मागे वाकी मागे सर. मागे चला. दगड फेक करा. फेका. थांबा. काय करताय हे आणि कशा पायी? हे बघा आम्हाला दत्ता भाऊसनी बघायचं आहे. त्यांचे हाल अहवाल कळल्यापैकी आम्ही इथनं जाणारच नाही. अहो दादा तुम्ही समजा इथे जमला. तुमचं दत्ता साहेबांवर प्रेम आहे समजा मान्य आहे मला. पण तुम्ही जर असे वागलात तर दत्ता साहेबांना आवडेल का? अहो पर आम्हाला त्यासनी भेटू का दिलं जात नाही. कारण त्यांची प्रकृती अजून पण नाजूक आहे. तुमचं दत्ता साहेबांवर प्रेम आहे. तुम्हाला त्यांची काळजी आहे म्हणून तुम्ही सरकारी गोष्टींची नासाडी करून इथे अरेरावी करताय. अहो पण या वागण्याचा इथे असलेल्या बाकीच्या आजारी माणसांवर काय परिणाम होत असेल ह्याचा विचार केलाय का तुम्ही? तुमच्या गोंगाटामुळे आज डॉक्टर आणि इतर लोक घाबरले. त्यांची दत्ता साहेबांना तपासण्याची बी हिंमत होत नाही. आणि हे समज कशामुळं? तुम्ही पसरवलेल्या दहशतीमुळे. आतमध्ये दत्ता साहेबांना सकाळपासून 2 वेळा उलट्या झाल्या. त्यांना तपासायची गरज आहे पण तुम्ही जमल्यामुळे कुणीच दत्ता साहेबांजवळ जात नाही. अशाने ते तरी त्यांचं काम कसं नीट करू शकतील? बघा नक्षत्रात आहे आमच ती फक्त इतकं जाणून घ्यायचं की त्यांची तब्येत कशी आहे. मग हे इतक्यात शांतपणे बी विचारता आलं असतं की. त्यासाठी हा एवढा आरडाओरडा करायची खरंच गरज होती का? म्या आणि शंकर दादा आम्ही रात्रभर इथंच होतो. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आमचं बारीक लक्ष आहे. मी हे पण सांगते की कालपेक्षा त्यांच्या प्रकृतीमध्ये आज थोडी का होईना सुधारणा आहे. आणि हे समजा कोणामुळे झालं? या डॉक्टरांमुळे आणि इथल्या लोकांमुळे. आणि आज तुम्ही त्यांनाच धमक्या देताय. दत्त भाऊला जाग आली आहे का? नाही अजून बी ते गुंगीतच आहेत. पण माझी खात्री ते लवकरात लवकर बरे होते. तोपर्यंत तुम्ही समद्यांनी जरा शांतपणे घ्यावं. नका असा आरडाओरडा करू. चालतंय फक्त आम्हाला एकदा त्यांचं दर्शन घडून द्या मग आम्ही मुकाट्याने घरला जाऊ. अहो दादा त्यांना गादीवरून उठायला बी होत नाहीये आणि अशा परिस्थितीत त्यांना बाहेर नाही आणू शकत. त्यांना आरामाची गरज आहे.
तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? होय. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल खोटं नाही सांगणार. दत्तासाहेब लवकरात लवकर बरे व्हावे असं तुम्हाला वाटतं ना? मग त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. औषधाला तुमच्या प्रार्थनेची जोड मिळाली तर ते आणखीन लवकर बरे होते. एकनाथ काका, तुम्ही यांच्यापेक्षा वयानं अनुभवानं मोठे आहात. पण तुम्ही बी ह्यांच्या संग मिळून हे सगळं एकनाथ काका, खऱ्या मनानं देवाकडे गारानं घातलं ना की तो ऐकतो आपलं बोलणं. तुम्ही मोठे आहात, तुम्हीच सांगा की अशा परिस्थितीत दत्तासाहेबांच्या जीवासाठी प्रार्थना करायची की असं आक्रमक व्हायचं? बरोबर आहे तुझं. आम्ही समजे दत्ता भाऊंसाठी देवाकडे साकडं घालू. काय म्हणता? या गावाला, इथल्या लोकांना ज्यांनी कायम आपल्या कुटुंबाप्रमाणे जपलंय अशा आपल्या आईसाहेब, दत्तासाहेब यांच्यासाठी तरी आपण शांत राहू, एवढीच विनंती आहे माझी. तुमच्या अशा वागण्यामुळे त्यांचंच नाव खराब होणार आहे. मी तुमच्या समजांपेक्षा लहान आहे. काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा. नाही नाही पोरी, माफी तू नको माग. माफी तर आम्हाला मागायला पाहिजे. तू तर आमचे डोळे उघडले. आम्ही असं वागलोय, आता ताई साहेबांसमोर जायची बी लाज वाटायला लागली आम्हाला. आईसाहेब मोठ्या मनाचे आहेत, ते नक्कीच माफ करतील तुम्हाला. कराल ना आईसाहेब? नक्षत्र जे बोलली त्यावर समद्याने जरा नीट विचार करा. उगा घाई कुतळीला येऊन वागू नका. दत्ताभाऊंना मरणाच्या दारातून बाहेर काढायचं असेल तर तुमच्या प्रार्थनेची, आशीर्वादाची गरज आहे. वय वय. आणि या पोरीनं दत्ताभाऊ बरे व्हावे म्हणून निर्जयी उपवास धरलाय. आपण पण आपल्या परीनं तिच्या प्रार्थनेला हातभार लावूया. काय एकनाथराव? मग निघा, इथली गर्दी कमी करा आणि डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या. येतो ताई साहेब. चला रे घरला. शेवटी आमची भीती खरी ठरलीच. पारडं चुकलं. नक्षत्राचा डाव चांगलाच रंगला. आईसाहेब, हे सगळं म्या नक्षत्रे, लोक उगवत्या सूर्याला नमन करतात आणि आजचा सूर्य तू आहेस. यापुढे आता तू दत्तासोबत असताना आम्हाला कसली बी चिंता
स्वतःच्या जीवापेक्षा दत्तासाहेबांचा जीव जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. शंकर दादा, तुम्ही इथे म्हणजे दत्तासाहेबांना एकटं सोडून आलात तुम्ही? मैं भी आलो. हे दोघं बी असे झरकन आत कशा पायी पळाले? काही कळना झाले. दत्ताला काही आई, ऐक. हे नक्षे बघू. हे केवढं लागलंय तुला? दादा, तुम्ही माझं सोडा, तुम्ही जा, त्याला पकडा आधी. नक्षे केवढं लागलंय तुला? दादा, माझं सोडा, तुम्ही जा आधी. अगं पण हे तू नाही नाही, तुम्ही जा, लवकर जा. दत्तासाहेब, अहो अहो, उठा. काय काय करताय तुम्ही? अहो, उठा, वर पडून राहा तुम्ही. या, उठा. मला काय नाही झालंय. उठा उठा. चुकतं माप वळवायला लागणार असं दिसतंय. तुम्ही पडून राहा, माझी नका काळजी करू. ते तुला ते अहो नाही, मला काही जास्त लागलं.
तुम्ही पडून राहा हं? दत्तासाहेब तुम्ही झोपा की, मला आरामाची गरज आहे. काय झालं? समजा ठीक आहे ना आतमध्ये? सांगा की आहे साहेब. थांबा मी बघून येतो. नाही 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 म्हणजे दत्ता झोपलाय, उगा त्याची झोप मोड आहे ना ग. नक्षत्र आहे ना आतमध्येच? हाय, दत्ताच्या अंगावर चादर घालत होते. मग ती एवढी धावत पाहत का गेली आतमध्ये? कदाचित दत्ताच्या झोपेची वेळ झाली म्हणून ते दोघं. अरे शंकर्या, अरे तू आतमध्ये होतास ना, मग इकडनं कुठनं आलास? आता दत्ता भाऊंवर हल्ला झाला. काय? अरे पण कुणी केला? ताई साहेब ते नाही कळलं, पण नक्षत्राने स्वतःच्या हातावर वार झेलला. तो पळून गेला, त्याच्याच मागे गेलो मी. अरे पण आम्ही आता आत गेलो तेव्हा नक्षत्र. तिच्या बी हाताला जखम झाले, पण दत्ता भाऊ जागे होते म्हणून तिने दाखवलं नसणार. तर प्लीज डॉक्टर चला लवकर. मी आधी आलो. हा. काय झालं? नाही काय नाही झालं. तू जाऊन बघ दत्ता बरा आहे का. ते बघावं लागणारच आहे. पण आई साहेब, नक्षत्राची पावलं चुकीच्या दिशेने पडतायत असं नाही का वाटत? दत्ता भाऊंचा जीव वाचून ती त्यांच्या गळ्यातलं ताईत बनण्याचा प्रयत्न नसेल ना हो खरं? मला आपलं वाटलं म्हणून बोललो. मी आहे आतमध्ये. सांगतो काय अण्णा, या खिडकीतून पळाला. सापडला असता तर मुर्दाच पाडला असता. पण कोण होता कोण त्यो? नाही ना गावला, त्यामुळे कळला नाही. पण मी त्याला सोडणार नाही. जखम खूप खोल आहे, टाके घालावे लागतील. हो, नको डॉक्टर, राहू द्या. अहो असं कसं चालेल? टिश्यूज फाटलेले आहेत आणि जखम उघडी राहिली तर सेप्टिक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. नक्षत्रा, डॉक्टर सांगतात तर करून घे की. बरं. चला आपण टाके घालून घेऊया. या. कसा आहे सर लेखा? चेतन. आईसाहेब, डॉक्टर तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. तुम्ही वॉर्ड नंबर 7 मध्ये या. आईसाहेब, ते दत्ता साहेबांना कळलंय आम्हाला, आणि हे बी कळलंय की तू पुन्हा एकदा दत्ताचा जीव वाचवलास. हो आईसाहेब, त्यांचं रक्षण करणं मी माझं कर्तव्य समजते. तू त्याच्या संग आहेस ना व? मग आम्हाला त्याची अजिबात काळजी नाही बघ. माझ्यापेक्षा तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणून त्यांच्या जीवाला धोका नाही. मी आलेच. नक्षत्र, हा आईसाहेब. आम्ही तुला म्हटलं होतं ना, उगवता सूर्याला लोक नमस्कार करतात. आज आमच्या दत्ताला मरणाच्या दारातून पुन्हा एकदा बाहेर काढलेस. तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आईसाहेब, तुमचे उपकार आहेत. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसावर तुमचा अधिकार आहे. तुम्ही मला घरात आसरा दिला, म्हणून आज नक्षत्रात श्वास घेऊ शकते. समजा जन्म जरी तुमच्या पायाशी घालवला तरी ते फिटणार नाही. आईसाहेब, येऊ मी? ते हे